बसा बसा बसा, आता सुट्टी संपल्या. आजपासून मन लावून अभ्यास करायचा पोरांनो. आपला जो फलक आहे ना तो रंगरंगोटी करण्यासाठी दिलेला आहे, त्यामुळे फलक नाहीये. बालभारतीचं 8वीचं पुस्तक आहे. सगळ्यात पहिलं ना मला सगळ्यांनी आपापली नावं सांगायची. तू त्याची बहीण व्हय? हा, विचारलीस का त्याला मॅडम केवढ्या कडक आहेत. स्वभावाने शिस्त मोडायची नाही, नाहीतर मग माझं डोकं फिरते, मग माझं दुसरं रूप मला दाखवायला मिळत असं. हा, मी जेव्हा गोड बोलते ना तोपर्यंत गोड बोलते. सृष्टीचा गार चित्रकार हिरवा देखावा रेखितो. तुमचं दोघांचं काय चाललंय हिरवळ हिरवळ? काय बघायला लागलायस त्या पोरगीकडं? टकमक लावून बघायला लागलायस की. तू उठायचं, दप्तर पॅक करायचं आणि बाहेर जायचं. बाहेर जाऊन कोंबडा घ्यायचा. तू ग चोंबडे, आ शेंबडू पैस पहिला नाकाचा पिओ. गजब बेइज्जती. टाका मका पोरग्याकडं. इथे आपल्या आई वडिलांनी शिकायला पाठवले. शिक्षण सोडून दुसरं काहीही करायचं नाही पोरांनो. कळालं? आमची परिस्थिती तेव्हा गरीब होती, नाहीतर मला अजून खूप शिकायचं होतं. काय आहे? पाण्याची बाटली सांडली काय सांडलास? मला काही कळत नाही. पाण्याची बाटली भरवतो म्हणून जायचं आणि गावाभर फिरून यायचं. मला काही कळत नाही. जाऊन बस जा गप. शाळेत काय झोपायला येतोयस काय? मग बरं वाटण झाले हा, म्हणून झोपायचं शाळेत. मी तर शिकवायला लागले जीव तोडून, आणि हा बेंचवर डोकं ठेवून झोपलाय. कसं वाटतंय? तिथे येऊन शिकवा, मग कळतंय किती ते अपमानास्पद असते ते. हा, उठा. सू आल्या, तुम्हाला शाळेच्या आधी करता येत नाही काय रे शी सू? हा, आत्ता जायचं नाही. माझ्या तासाच्या वेळेस कोणीही विचारायचं नाही शीला जाऊ सूला जाऊ. हा, गप्पा बसायचं. आता आपण ह्या क्षणी एक प्रतिनिधी निवडणार आहे आपल्या वर्गासाठी.